स्मार्ट सुगृहिणींसाठी 20 स्मार्ट किचन टिप्स. 1. भात जास्त चवदार बनवण्यासाठी भात बनवताना त्यात 1 चमचा देशी तूप घाला. भात चवदार लागतो. 2. भाजीची चव वाढवण्याचा उत्तम उपाय म्हणजे भाजी बनवताना त्यात 2 चमचे दही टाकणे. तसेच याचा एक मार्ग म्हणजे त्यात ठेचलेलं लसूण, आले आणि हिरवी मिरची घाला. त्यामुळे भाजीची चव वाढते. 3. कढीला चविष्ट बनवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कढी बनवल्यानंतर त्यात कसुरी मेथी, हिरवी मिरची, कोथिंबीर, सुकी लाल मिरची टाका. यामुळे कढीची चव वाढेल. 4. आलू पराठे अधिक टेस्टी बनवण्यासाठी बटाट्याच्या स्टफिंगमध्ये बारीक चिरलेला कांदा घाला. त्यामुळे आलू पराठ्याची चव वाढेल. यात तुम्ही थोडा चाट मसालासुद्धा घालू शकता. 5. हॉटेल स्टाईल ग्रेव्ही बनवण्यासाठी टोमॅटो प्युरीचा बेसचा वापर करा. हा बेस बनवण्यासाठी सगळ्यात आधी पॅनमध्ये थोडं तेल गरम करून घ्या. यात तुम्ही लसूण आणि कांदाही घालून काही वेळ शिजवून घ्या. नंतर कापलेले टोमॅटो, मीठ घालून व्यवस्थित मळून घ्या. मध्ये मध्ये झाकण ठेवून वाफ काढून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या. या ग्रेव्हीच्या बेसचा वापर तुम्ही इतर पदार्थांमध्ये सुद्धा करू शकता. 6. ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी तुम्ही मैद्याचा वापर करू शकता. मैदा मंचुरियन, चिली पोटॅटो असे पदार्थ घट्ट करण्यासाठी वापरला जातो. यासाठी एका वाटीत 2 चमचे मैदा आणि अर्धा कप पाणी घेऊन याचे मिश्रण तयार करा आणि ग्रेव्हीत मिसळा. जर तुम्ही मैदा अजिबात खात नसाल तर मैद्याऐवजी मक्याचं पीठ, ज्वारीच्या पिठाचा वापर करू शकता. 7. जेवणात बेसनाचा वापर करण्याआधी बेसन भाजून घ्या. याची पेस्ट बनवण्यासाठी 1 चमचा बेसनात अर्धा कप पाणी मिसळून पेस्ट तयार करा. बेसनाच्या पिठामुळे भाजीला मस्त टेक्स्चर येईल. 8. भाज्यांमध्ये वापरण्यासाठी तुम्ही काजू, बदाम वाटून त्याची वेगवेगळी पेस्ट बनवून ठेवू शकता. यामुळे भाजीची पेस्ट घट्ट होणार नाही तर स्वादही वाढेल. या व्यतिरिक्त फ्लॅक्स आणि तिळाच्या पेस्टचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. 9. जर भाजी पातळ झाली असेल तर बटाटा सॉसच्या मदतीने ग्रेव्ही घट्ट करू शकता. यासाठी एक उकडलेला बटाटा घ्या आणि मॅश करून भाजीत घाला. ग्रेव्हीमध्ये बटाटा घातल्याने स्टार्च तयार होईल आणि भाजीचे टेक्स्चर घट्ट होईल. 10. दही बनवताना विरजण नसेल तर कोमट दुधात अर्धा चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा आणि झाकण लावून ठेवा. 8 ते 9 तासात चांगलं मलाईदार घट्ट दही तयार होईल. 11. भजी तळताना जास्त तेल शोषले जाते. म्हणूनच भजी तळण्यासाठी जास्त तेल घाला आणि व्यवस्थित गरम करा. कढईतून भजी बाहेर काढल्यावर टिश्यू पेपरवर ठेवा. त्यामुळे भजीतलं अतिरिक्त तेल निघून जाईल आणि भजी देखील कुरकुरीत लागतील. 12. दूध आणि दही जळालेल्या गोष्टींचा वास दूर करते. जर तुमच्या भाजीचा किंवा ग्रेव्हीचा मसाला भांड्याला चिकटू लागला तर लगेच 2 ते 3 चमचे दही, दूध किंवा मलई घालून 2 ते 3 मिनिटे ढवळत राहा. शिजू द्या. यानंतर तुमची ग्रेव्ही हळूहळू ढवळत राहा. यामुळे तुमची भाजीही चांगली होईल आणि चवही चांगली राहील. 13. कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही दही घालणार असाल तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. दही असलेल्या ग्रेव्ही अथवा भाजीमध्ये उकळी आल्यानंतरच मीठ घाला. असं केल्यामुळे दही फुटणार नाही आणि भाजी व्यवस्थित राहील. तसंच दही असलेली भाजी ही मध्यम आचेवर शिजवा. असं केल्याने भाजीचा स्वाद अधिक चांगला येतो. तसेच दह्याचा वासही राहत नाही. 14. कोणतीही रस्सादार भाजी बनवली असेल आणि त्यात मसाला अथवा तिखट जास्त झालं असेल तर तुम्ही त्या भाजीमध्ये तूप, बटर, दही अथवा क्रीम मिक्स करा. यामुळे तिखटपणा आणि मसाल्याचा तिखटपणाही कमी होतो. इतकंच नाही तर तुम्हाला कोणत्याही भाजीमध्ये तिखट जाणवत असेल तर तूप मिक्स करणं हा अतिशय सोपा उपाय आहे. 15. भाजीची ग्रेव्ही बनवताना जर आंबट झाली असेल तर त्यामध्ये 1 चमचा साखर घालून तुम्ही त्याचा आंबटपणा नक्कीच कमी करू शकता. मात्र जास्तच प्रमाणात साखर घालू नका. 16. कोणतीही भाजी तुम्ही जर उकळून बनवत असाल तर भाजी उकळत असतानाच त्यात मीठ मिक्स करावं. यामुळे भाजीचा रंग तुम्हाला हवा तसाच राहतो, बदलत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजीची चव अप्रतिम लागते.
17. पनीर तळल्यानंतर तुम्ही थोड्या वेळासाठी कोमट पाण्यात घालू शकता. तुम्ही यानंतर ग्रेव्हीमध्ये शिजवू शकता. त्यामुळे पनीरची भाजी स्वादिष्ट होते. 18. तुम्हाला कोबीची भाजी अधिक चविष्ट व पौष्टिक बनवायची असेल तर त्यात तुम्ही मूग डाळ किंवा चणा डाळ घालू शकता. याने तुमच्या पोटात फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स बरोबरच डाळीत असलेले प्रोटीन्स देखील जातील. याबरोबरच भाजी अधिक रुचकर होते. 19. पुरणपोळीचं पुरण सैल झालं असेल तर त्यात 2 चिमूट खायचा सोडा घालून पातेलं गॅसवर ठेवून थोडं गरम करा म्हणजे ते घट्ट होईल. 20. फ्रीज उघडल्यावर फ्रीजमधून कुबट वास येत असेल तर फ्रीजमध्ये 2 लिंबू अर्धी कापून म्हणजेच एका लिंबाचे 2 तुकडे करून फ्रीजच्या दरवाजाच्या आतील भागात ठेवावीत. काही वेळात कुबट वास येणं बंद होईल. तुम्हाला या स्मार्ट टिप्स कशा वाटल्या हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.